आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। तुळजापूर विधानसभेमध्ये 6000 बोगस मतदार, 10 महिन्यांपूर्वी गुन्हा नोंद होऊनही तपास नाही। बोगस मतदार यादीमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। निवडणूक अधिकाऱ्याकडे विनंती केली की बाबा जे काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्याचं चावडी वाचन त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात करा। ते चावडी वाचन झाल्याच्या नंतर जवळपास 6000 बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत। खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी, खासदार कंगना राणावत यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती, तर संघाच्या अनुषंगानं कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती। माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। बायको कुठे जाते हे मिनिट टू मिनिट विचारत नाही, सुनेत्रा पवारांच्या संघाशी संबंधित कार्यक्रमातील उपस्थितीवरून अजित पवारांचं उत्तर। मी विचारतो, मला माहित नाही, माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे, मी आता विचारतो का कुठे गेली होती। विधानसभेवेळी मवियातील तिघांनीही सीएम होण्याचं स्वप्न बघितलं होतं। 3 पक्षांनी हॉटेल विमानं बुक केली होती, अजित पवारांचं विधान। तिघांनी 3 पक्षांनी 3 हॉटेल बुक केली होती, 5 स्टार हॉटेल, विमानं ठेवली होती, हेलिकॉप्टर ठेवले होते। प्रत्येक जण त्याच्या एकातला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्यातला म्हणायचा मी मुख्यमंत्री होणार, तिसऱ्यातला म्हणायचा आमच्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री होणार, एवढी स्वप्न रंगवली होती। पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता दुटप्पी भूमिका योग्य नाही, रोहित पवारांची टीका, तर खासदार सुनेत्रा पवार शिवशाही फुले आंबेडकरांचे विचार मानतात, टुपाली ठोंबरे पाटलांचं रोहित पवारांना उत्तर। एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आरएसएसच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील, मग ही दुटप्पी भूमिका आहे। मोर्चामध्ये बाळासाहेब थोरातांनी भंडारेंचे वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ दाखवले, भंडारेंना महाराज म्हणणार नाही, थोरातांचा भंडारेंवर हल्लाबोल। कीर्तनावेळी काही लोक भांडण्यासाठी आले होते, बाळासाहेब थोरातांनी माझ्याबाबत चुकीचा व्हिडिओ पसरवला, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं वक्तव्य, तर नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याचा अधिकार संविधानानं दिलाय, भंडारेंची प्रतिक्रिया। त्यांनी जे खोटं नाटक त्या लाईव्ह मध्ये बोलले की जे कीर्तनकार गावात आले ते राजकीय भाष्य करायला लागले, मी राजकीय भाष्य करतो, तो अधिकार मला संविधानाने दिलेला आहे, पण घुलेवाडीमध्ये मी राजकीय भाष्य केलंच नव्हतं। मी सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला फाडला। भंडारेंना धर्माच्या नावाखाली राजकारण करायचं आहे, शांत आणि बंधुभावाचा महाराष्ट्र पाहायचा असेल तर अशा प्रवृत्तींना सरकारनं रोखलं पाहिजे, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। त्यांना जर शांत महाराष्ट्र पाहिजे असेल, बंधुभावाचा महाराष्ट्र पाहिजे असेल, खरा वारकरी संप्रदाय मानणारा महाराष्ट्र पाहिजे असेल, तर अशा प्रवृत्तींना रोखण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची। संगमनेरला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त आमचीच आहे का? सगळ्यांनी दाखवून देऊया संगमनेर किती भक्कम आहे ते। संगमनेरमधल्या शांती मोर्चामध्ये जयश्री थोरात आक्रमक।